तुम्ही पाहू शकता मी आज तुम्हाला लटकन कशा पद्धतीने बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता उंचीला आणि लांबीला 4-4 इंचाचा कपडा घ्यायचा, त्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। गोल असा आकार द्यायचा त्याला आणि जे लटकनची जे दोरी आहे त्याला हे अटॅच करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता गोल असा आकार आलेला पाहिजे। आता हे लटकनच्या दोरीला अटॅच करून स्टिचिंग करून घेऊयात। तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरतून स्टिचिंग करून घ्या। तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने साइडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर त्याच्यावरतून एक स्टिचिंग करून घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही इथं पाहू शकता। त्याच्यानंतर दुसरा कपडा तेवढाच घ्यायचा, उंचीला 4 इंच लांब आणि रुंदीला पण 4 इंचच लांब घ्यायचा। उंची आणि लांबी घ्यायची 4-4 इंच आणि साइडने कट करून घ्यायचा। त्याला गोल असा आकार देऊन घ्या। अशा पद्धतीने खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा। लटकन वगैरे बनवणं हे खूप सोपी पद्धत आहे। गोल असा आकार द्यायचा अशा पद्धतीने। तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल आणि तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने जे लटकनची दोरी आहे त्याला हे अटॅच करून घेऊयात आणि ह्याच्यावरून शिलाई स्टिचिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्या। खूप पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, स्टेप बाय स्टेप। अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्या आणि लटकनला गोल असा आकार दिलेला आहे। अशा पद्धतीने आता इथं तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने कमी जास्त कपडा नाही झाला पाहिजे, गोल असा आकार देऊन घ्या। मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात बसेल मी कशा पद्धतीने बनवत आहे। आता अशी एक लटकन घ्यायचं मॅचिंगचं आणि तो ह्याला अटॅच करायचा। रिलीचा जो दोरा असते ना त्याला एकत्र करून घ्यायचं आणि त्याला अटॅच करायचा। मॅचिंगचा दोरा घ्यायचा, रील असते ना आपली ते मॅचिंगची रील घ्यायची आणि त्याच्यावर व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। आता त्याच्यावरतून शिलाई स्टिचिंग करून घ्यायची अशा पद्धतीने। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। एखादा आपण ब्लाऊज शिवल्याच्या नंतर आपण त्याला लटकन बनवलं तर खूप सुंदर असं ब्लाऊज दिसते। त्यामुळे असं लटकन तुम्ही स्टिचिंग करू शकता। तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला पण येईल। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे जो रिलीचा जो दोरा आहे तो आपण एकत्र करून स्टिचिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जे बायका स्टिचिंग करतात त्यांनी एकमेकाला साथ दिली पाहिजे, कारण स्टिचिंग करणं खूप मेहनतीचं काम आहे। खूप काळजीपूर्वक स्टिचिंग करावं लागते, ब्लाऊज असो, लटकन असो, ड्रेस असो। त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथं लटकन किती सुंदर आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही लटकन बनवू शकता पाहून सुद्धा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा,